श्री बाळूमामांचा चमत्कार. सांगली जिल्ह्यातील एका कुटुंबात एक तरुण गंभीर आजाराने ग्रस्त होता. डॉक्टर म्हणाले, परिस्थिती गंभीर आहे. प्रत्येक रात्री ती आई ध्यानात बसायची, हात जोडून म्हणायची, माझ्या लेकराला वाचवा मामा, तुमच्याकडे सगळं सोपवलंय. अगदी त्या धुरकट दिव्याच्या प्रकाशातही तिचा विश्वास कधी ढळला नाही. आणि मग एक रात्री तिला स्वप्नात दिसलं, बाळूमामा पांढऱ्या पोशाखात हातात दंड घेऊन रुग्णालयात प्रवेश करत आहेत. ते म्हणाले, बाई काळजी करू नकोस, तुझा मुलगा उद्या उठेल. त्या क्षणी खोलीभर प्रकाश पसरला. आई नम्रपणे हात जोडून रडत म्हणाली, मामा तुमची कृपा हवी. बाळूमामांनी स्मितहास्य करत हात वर केला. त्यांचा तेजस्वी आशीर्वाद वातावरणात भरून राहिला. पुढच्या सकाळी डॉक्टरही थक्क झाले. जो मुलगा शुद्धीवर नव्हता तो हळूहळू डोळे उघडू लागला. आई आनंदाने रडत म्हणाली, बाळूमामा तुम्ही आलात. काही दिवसांनी ती संपूर्ण कुटुंबासह आदमापूरला गेली. बाळूमामांच्या मंदिरात डोकं टेकवलं, नवसही फेडला. तेव्हा तिच्या मनात एकच विचार होता, मामा आजही जिवंत आहेत, ते आपल्याला सोडत नाहीत. आजही ते कुटुंब सांगतं, आम्ही मामा प्रत्यक्ष पाहिले नाहीत, पण त्यांची उपस्थिती जाणवली. बाळूमामा फक्त कथांमध्ये नाहीत, ते आजही आपल्या लेकरांचं रक्षण करतात. नमस्कार. तुम्ही सुद्धा बाळूमामाचे भक्त असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.